आपल्या सर्वांना माहिती आहे, सटाणा बागलाण ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेली भूमी आहे. साधारणपणे 1671 मध्ये साल्हेर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सर केलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकेकाळी बागलाण प्रांत म्हणून जे ओळखला जायचा, त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्याही काही भागाचा समावेश होता. सटाणा बागलाण जर म्हटलं, देव मामलेदार यशवंतराव महाराजांची ही पुण्यभूमी आहे. मी तर सटाण्याला नेहमी क्रांतिकारकांचा तालुका म्हणून संबोधित असतो. अरविंद, तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, शेतकरी संघटनेचं खरी मूळ माननीय शरद जोशी साहेब म्हटलं तर पुण्याचे होते, परंतु खरी शेतकरी संघटनेची ठिणगी जी पडली ती आपल्या सटाणा बागलाण तालुक्यामध्ये. आणि मग शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रान उठवलं गेलं. आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मला वाटतं की ज्योतिताई, हर्षदाताई हा एवढा जनसमुदाय पाहिल्याच्या नंतर 100% सटाणा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. काही रोजंदारी देऊन आणलेलं आहे. काय बाबा, अरे नजर पुरत नाही. काही लोकांना वाटतंय की पैशाने आम्ही जनतेला विकत घेऊ. जनतेला जर पैशाने विकत घेता आलं असतं तर दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता 5 वेळेस निवडून आला नसता. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्ता मंत्रिपदापर्यंत काम करू शकला नसता. आणि माझं तर स्पष्ट म्हणणं असतं, जनता जनार्दनाला विकत घेणारा अद्याप पैदा झालेला नाही. आणि म्हणून मला वाटतं की अशा या पवित्र भूमीच्या भविष्याच्या विकासाच्या संदर्भातली ही निवडणूक आहे. मला विश्वास आहे, आपली सर्वांची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर कोणी किती अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी जनता जनार्दन त्याला भीक घालणार नाही. आता योगायोग आहे की आपण बांधभाऊ शकस मालेगाव आणि सटाणा, आणि मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे, थोडंसं वशिला लावायला आलेलो आहे. आता नगराध्यक्ष पदाच्या हर्षदाताई, राहुल बाबा पाटील, सटाण्याच्या सूनबाई या मालेगावच्या माहेरवाशी नाहीत, आपल्या कजवाड्याच्या आहेत. आणि म्हणून मी विनंती करायला म्हणू खास
अतिशय जसं आता आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं, उच्च शिक्षित स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार, सर्व समाज समावेशक उमेदवार आपल्या सटाणा नगर परिषदेवर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी, उद्याच्या या शहराचा विकास साध्य करण्याच्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेले आहेत. मला वाटतं की यापूर्वी पण इथले स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी असतील, अगदी माननीय आमदार साहेब असतील, त्यांनी ज्या ज्या वेळेस या शहराच्या तालुक्याच्या संदर्भामध्ये काही मुद्दे जर आणले असतील तर एक सहकारी म्हणून त्या विकास कामांचा एक खारीचा वाटा मी पण पाठपुरावा केलेला आहे. मी आमदार साहेबांना फोन केला होता की आमदार साहेब आपण एकदा बसूया, चर्चा करू. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांच्या पक्षाची जेव्हा बैठक झाली, माझ्या कानावर आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी उपस्थित असताना माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की मी माझ्या तालुक्याचं पाहून घेईन, माझ्या तालुक्यामध्ये कोणी हस्तक्षेप करायचा नाही. आणि मग पुढे चर्चा करण्याचा काही विशेष शिल्लक राहिला नाही. आता जर म्हटलं तर मला वाटतं की माझ्या कानावर आहे आणि काही पत्रकार बांधव पण त्या गोष्टीला साक्षी आहेत. अगदी काल परवा माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब इकडे आलेले होते आणि गिरीश महाजन साहेबांनी पण ती सगळी परिस्थिती पाहिल्याच्या नंतर त्यांनी स्थानिक पातळीवर सांगितलं की ठीक आहे, सगळं तुमच्या सांग तर तुम्हीच सांभाळा. मला वाटतं की जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जेव्हा आपण निवडून येतो तर पुढचे 5 वर्ष, नुसते 5 वर्ष नाही तर पुढचे आयुष्यभर आपण जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी कार्यरत असणं अपेक्षित आहे. काही लोक तर आता बोलतायत मी निवडी यायचे, मला कोणी गरज नाही. मला वाटतं की ही गोष्ट बरोबर नाही. माझ्या कानावर तर असं पण आलं की याच तालुक्याचे काही शेतकरी बांधव पाण्याच्यासाठी संघर्ष करीत असताना त्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी अगदी शर्टाची बटन काढून त्यांच्या अंगावर धावून गेले. मला वाटतं ही गोष्ट बरोबर नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती आवाहन करायला आलेलो आहे. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहेत नगराध्यक्ष पदाच्यासाठी, मी जे पाहिलं आणि माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं की दादा भाऊ, एक उमेदवार अभिनेता आहे, ऍक्टिंग करतो. तुम्हाला माहिती आहे कोण ऍक्टिंग करतो? दुसरा एक नेता आहे, त्याने बिचाराने मागच्या काही वर्षापासून उमेदवारीसाठी कामकाज केलं होतं, परंतु टाइमावर त्या बिचाऱ्याचा पत्ता कट करून टाकला.
आणि आज शिवसेनेच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून उमेदवारांची टीम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सटाण्याच्या सेवेसाठी या ठिकाणी दिलेली आहे. राहुल बाबा पाटील कुठे? स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार. स्वच्छ चारित्र्याला अंडरलाईन करा. सर्व जाती धर्माचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. राहुल बाबा, मला सटाणेकरांनी सांगितलं की राहुल 2-3 राऊंड पहिलेच तुम्ही मारून आलेले होते शहरामध्ये, आणि आताही ताई तुम्ही जेव्हा प्रचारासाठी सर्व उमेदवार फिरत होते, अनेक बातमी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बहिणींनी तुमचं उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत केलं, तुमचं औक्षण केलं. राहुल बाबाला सटाण्यांच्या सर्व माता भगिनींनी आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांचं औक्षण केलेलं आहे. आणि मी हे पण ऐकलं की काही उमेदवार जेव्हा जायचे तर काही माता भगिनी दार बंद करून घ्यायचे. मला माहित नाही, परंतु काही मित्रांनी मला सांगितलं, आणि म्हणून मला वाटतं की राजकीय जीवनामध्ये या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतात. आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारा हा नेता आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात आलेला नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब 24 तासांच्या पैकी 20-22 तास काम करायचे. स्थानिक लोकांना वाटायचं की हा माणूस कधी झोपतो कधी जागतो, आणि तीच कार्याची परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब जाहीर सभेमध्ये सांगत असतात की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिलेला नव्हता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेला गोरगरीब माणूस, तो कोणत्या जाती धर्माचा आहे, एकनाथजी शिंदे साहेब रात्री 3, 4, 5 वाजेपर्यंत त्याला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री महोदय झोपायला जात नव्हते. मी अनेक गोष्टी सांगू शकतो, अनेक उदाहरणं देऊ शकतो. मला वाटतं की आपल्या रावळगावचे शिंदे म्हणजे लहान लहान समाजाची लोक, काय डावरी समाज आहे, गोसावी समाज आहे, गोंधळी समाज आहे, अशी 13 समाजाची लहान लहान समाजाची लोक, त्यांना महामंडळ पाहिजे होतं. नाथपंथीय ही सगळी लोक. मी आपल्याला सांगू इच्छितो, एके दिवशी शिंदे आले आणि म्हटलं की दादा भाऊ आपला तो विषय राहिलेला आहे. रात्री 3 वाजता आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर गेलो. मला वाटतं की 3:30 वाजता ते झोपायला चालले होते. झोपायला जात असताना आम्ही 1-2 मिनिट मागितले.
शिंदे साहेबांना सांगितलं की हे असे लहान लहान छोटे छोटे समाज बांधव आहेत, त्यांच्यासाठी महामंडळाची मागणी काही वर्षांच्या पासून आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं काळजी करू नका, आम्ही तिघच जण होतो. दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती, एक कागद नव्हता, परंतु दुसऱ्या दिवशी या लहान लहान 13 समाजांच्यासाठी महामंडळ करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने आपल्या केला. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये प्रवेश करताना 5 प्रमुख मार्ग आहेत. गेल्या काही वर्षांच्या पासून टोल होता. माननीय एकनाथजी शिंदे साहेब एका पुलाच्या उद्घाटनाला आले होते. त्यांच्या कानावर मी विनंती केली की साहेब हे प्रवेश करत असताना विषय टोलचा नाही, परंतु खूप वेळ थांबावं लागतंय, लोकांचे हाल अपेष्टा होतात. 1200 कोटींचा विषय, एक कागद नव्हता. दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला निर्णय घेतला गेला, मुंबईमध्ये प्रवेश करणारे 5 टोल नाके कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आपल्याला माहिती असेल इर्शाळवाडी त्या ठिकाणी कर्जतच्या त्या डोंगरावर अतिवृष्टी आणि डोंगर खचला. ते गावच त्या डोंगराच्या खचल्यामुळे दाबलं गेलं. तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला दोघा तिघांना फोन आदेश केला. रात्री 3 वाजेची गोष्ट होती की तुम्ही तात्काळ तिकडे जा. मला वाटतं की अर्ध्या तासात आम्ही तिकडे जायला घेतलं. त्या डोंगराच्या कर्जतच्या दिशेने आम्ही गेलो. रात्री 3-4 वाजता आम्ही त्या डोंगरावर जाण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः होतो. अर्धा डोंगर तर चढून गेलो, परंतु प्रचंड पाऊस, वारा, पुढे चालता येत नव्हतं. अर्धा डोंगर चढून मी पाठीमागे आलो. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पहाटे 5 वाजता तिथं आले आणि स्वतः हा सगळा पाऊस, वारा, त्याच्यामध्ये स्वतः ते डोंगर चढून ज्यांचं दुःख तिथं झालेलं, जिथे घर दाबली गेली, तिथे प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहिले. असा मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राने बघितलेला नाही. अनेक योजना आपण सांगू शकतो. एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट असेल, 65 वर्षाच्या मंडळीला अर्ध तिकीट, 75च्या वर मोफत एसटी मध्ये प्रवास, विद्यार्थिनींना शिक्षणामध्ये पूर्वी 50% रक्कम भरावी लागायची, ताई तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता 100%. कारण एक दुःखद घटना झाली. एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी रात्रीच निर्णय केला की उद्याच्या पासून माझ्या महाराष्ट्राची एकही कन्या आत्महत्या करता कामा नये, म्हणून 100% विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केला. मला वाटतं की नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल, अशा अनेक योजना, आणि मुख्यमंत्री महोदयांची सगळ्यात आवडती योजना कोणती योजना सांगण्याची गरजच नाही. मी राहुल बाबाला तेच सांगत होतो, ताईंना सांगत होतो की आम्हाला एवढं बोलानी गरज नाही. सगळ्या जनता जनार्दननी निर्णय करायचे, धनुष्यबाणाला आशीर्वाद. अर्थात हे सगळं असताना एक कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीची जाणीव आहे. ज्या पद्धतीने आदरणीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी
शेतकरी सन्मान योजना सुरू केली. 4 महिन्याला 2000, वर्षाला 6000. त्याच पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 त्याच काळामध्ये सुरू केलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. तरी पण एक कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीची जाणीव आहे की आज कांदा उत्पादक शेतकरी बांधव असतील, मका उत्पादक शेतकरी बांधव असतील, कापूस उत्पादक शेतकरी बांधव असतील, दर कमी असल्यामुळे अडचणीत आलेले आहे. आणि म्हणून शासनाच्या वतीने मका खरेदी शेतकरी बांधवांची नोंदणी सुरू झालेली आहे. जे मका उत्पादक शेतकरी बांधव असतील 15 तारखेपर्यंतची मुदत आहे, 30 होती ती आपण वाढवून घेतली. तर जे शेतकरी बांधव असतील त्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा असं मी विनंती आवाहन करीन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दर मिळाले पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत. आपल्याला एक दुःखद घटना मालेगाव डोंगराळ्याची माहिती आहे. एका लहान बालिकेवर एका नराधमाने अतिशय क्रूर कृत्य केलं. आपण सर्वांनी त्या घटनेचा निषेध केलेला आहे, शोक व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून त्या नराधमाला ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅक वर ते कोर्टमध्ये ती केस चालवून त्या नराधमाला कायमची शिक्षा फाशी झाली पाहिजे यासाठी आपण सर्वजण त्याचा पाठपुरावा करतो आहोत. कालच आपण बघितलं असेल माननीय उज्ज्वलजी निकम साहेबांची त्या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं की आमच्या त्या बालिकेची ती दुःखद घटना, दुर्दैवी घटना या महाराष्ट्राची शेवटची घटना ठरली पाहिजे. अशा गुन्हेगारांना अशी जरब बसली पाहिजे की यापुढे कोणी असं दुष्कर्म करण्याचं साहस त्या ठिकाणी दाखवणार नाही. आणि म्हणून मालेगावचं आता ताई तुम्ही बोलत होत्या, राहुलजी तुम्ही बोलत होते, मालेगावला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल संपूर्ण भारतामध्ये एकमेव एकाच वेळेस मंजूर होणं आणि प्रत्यक्ष सुरू होणं. 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज फक्त आपल्या मालेगावला. आज महाराष्ट्राच्या कानाकोप शासकीय आहे ते त्या ठिकाणी शिक्षणाच्यासाठी आहेत. ताई तुम्ही जी सूचना केली मला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय सटाणा वासियांना मला आनंदाने सांगायचं आहे, आपल्या भागातल्या अनेक माता भगिनी येत असतात. फक्त 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो महिलांना सेवा देणारं ते रुग्णालय एका वर्षामध्ये 5005 महिलांची डिलिव्हरी फक्त 1 वर्षामध्ये संपन्न करणारं राज्यातलं पहिलं रुग्णालय आहे. आपण जर कधी आला तर माझी तुम्हाला विनंती आहे, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या पुतळ्याजवळ सटाणा रस्त्यालाच त्या रुग्णालयाला कधी तुम्ही भेट द्या. तिथली स्वच्छता, तिथली सुविधा तुम्ही बघा. आपल्या मालेगावला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा भव्य दिव्य तुम्ही बघा. आणि म्हणून गिरणा मोसम नद्यांवरचे सेरीज मधले बंधारे, शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता बघा. आणि माझी आपल्याला विनंती असणार आहे की याच धर्तीवर आपल्याला या ठिकाणी सटाण्याचाही विकास साध्य करायचा आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये माझी आपल्याला विनंती आव्हान असणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सर्वांवर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दिलेली आहे.
आणि म्हणून गरीबाच्या गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय दर्जेदार क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून लहान लहान अनेक गोष्टी आपण करायला घेतलेल्या आहेत. 1 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला आनंद होईल, तुम्हाला अभिमान वाटेल, अशा प्रकारचं कार्य या विभागामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, एखादं 2 काम कमी अधिक होईल कदाचित. उद्याचे नगराध्यक्ष महोदय, नगरसेवक महोदयांना माझी विनंती असणार आहे, पिण्याचं पाणी, या शहराचा बायपास, या शहराचा अंडरग्राऊंड ड्रेनेज, या शहराच्या लहान बाळांच्यासाठी उद्यान, माझ्या माता भगिन्यांच्यासाठी, ज्येष्ठांच्यासाठी उद्यान, तरुणांच्यासाठी क्रीडांगण, विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका, या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. परंतु उद्या तुम्ही निवडून आल्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याच्या सोबत शिक्षणाला आणि आरोग्याला पण आपण महत्व द्या, ही विनंती आजच ऍडव्हान्स मध्ये मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. राहुल आता बाबा सांगत होता, मला चांगलं आठवत आहे, कदाचित 7-8 वर्षापूर्वी, कधी मागची नगरपालिका निवडणूक 16-17 मध्ये, तेव्हाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस सटाणा वासियांना असं चित्र दाखवलं गेलं, 24 तास शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल, आहे का नाही? सटाणा शहराचे रस्ते अगदी काचेसारखे गुळगुळीत असतील, स्क्रीनवरनं दाखवलं गेलं, खूप गाजावाजा केला गेला. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की 8 वर्षाच्या नंतर उन्नत पाणी प्रकल्प, पिण्याच्या पाण्याची योजना 55 कोटी रुपये खर्च करून सुद्धा आज सटाणा वासियांना पावसाळ्यामध्ये कधी कधी 3-3, 4-4 दिवसानंतर प्यायचं पाणी येत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी निश्चितपणे बदल करावे लागतील. ताई, तुम्ही आणि राहुल बाबा, तुम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, सुप्रमा असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पिण्याचं पाणी असेल, आता धूळ किती उडते. सटाणा शहराचा प्रमुख जो रस्ता आहे, दिवसभरात किती धूळ उडत असते. त्यासाठी बायपासचा विषय आहे. आणि मी जसं जसं बोललो, क्रीडांगण असेल, अभ्यासिका असेल, दवाखाना असेल, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमच्या सर्वांच्या सोबत घरपट्टीचा विषय असेल, पाणीपट्टीचा विषय असेल, सटाणा गावठाण असेल, वसाहत असेल, या सर्वांच्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमचा भाऊ दादा भुसे तुमच्या सोबत आहे. बिलकुल काळजी करू नका. कारण आनंदाची गोष्ट अशी आहे की नगरपालिका, महानगरपालिका हे जे विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंटच माननीय नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. ज्या पद्धतीने आपलं सर्वांचं दैवत देव मामलेदार साहेबांनी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गोरगरीब जनतेच्यासाठी धान्याचं कोठार खुलं केलं, सरकारची तिजोरी गोरगरीब जनतेच्यासाठी दुष्काळामध्ये खुली केली, त्याच दैवताला साक्षी ठेवून या शहराच्या विकासासाठी जे जे करावं लागेल, मी स्वतः तुमच्या सोबत राहील, हे मी या ठिकाणी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो. आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थाने ताईंना आपल्याला ऐकायचं आहे. भाषण वगैरे मला जास्त जमत नाही. सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 11-12 जो जनता जनार्दन आणि कानाकोपऱ्यात नाही, जनता दरबार,
सकाळी 8 वाजेपासून तर जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने कार्य करणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी सोबत कामकाज करूया। मला वाटतं की आता कोण काय बोलत होतं, राहुल बोलत होता, काय किती पैसे, काय 10-15 हजार किती मतदार ना एका मताला? परंतु तुम्ही काय जे बोलतायत 15,000 काय अमुक ढमुक, ते जनतेपर्यंत पोहोचतील का? मधला दलाल राहतच ना काही। काय काळजी करू नका। अरे पैशाने जर जनतेला विकत घेता आलं असतं, मी पहिलेच सांगितलं की दादा भुसे सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेने निवडून दिलं नसतं। येणाऱ्या काळामध्ये यशवंतराव महाराजांचं मंदिराचं सुशोभीकरण असेल, अशा एक ना अनेक गोष्टींना आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे। काही लोक आदरणीय बाळासाहेब आता सांगत होते की गेल्या 1-2 दिवसांपासून अपप्रचार केला जातो आहे। नाही असं झालं तर तसं होईल। अल्पसंख्याक व्यापारी बांधव या सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो, सर्वात पहिलं प्राधान्य आपलं शांतता आणि विकासाला त्या ठिकाणी असणार आहे। आपण बिलकुल काळजी करू नका, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो। समाजाच्या सर्व घटकांना सोबत नेत आपल्याला या शहराची प्रगती साध्य करायची आहे।